देशभरामध्ये गाजत असलेल्या कथित नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता महाराष्ट्रामध्ये पोहोचलेत। आतापर्यंत राज्यातील 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय। या पेपर फुटीमुळे लातूर पॅटर्न आता पेपर फुटीचा पॅटर्न झालाय का, असा सवाल उपस्थित होतोय। पाहुयात स्पेशल रिपोर्ट। लातूर पॅटर्न म्हटलं की डोळ्यासमोर येते गुणवत्ता। लातूर पॅटर्न म्हटलं की आठवतात यशस्वी विद्यार्थी। पण हाच पॅटर्न आता पेपर फुटीचा नवा पॅटर्न झालाय का? कथित नेट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचले। नांदेडच्या ATS पथकाने लातूरमध्ये छापेमारी करत 2 शिक्षकांना ताब्यात घेतलं। नांदेडच्या ATS विभागानं काल लातूरच्या 2 शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्या शिक्षकांना त्यांची काल कसून चौकशी करण्यात आली होती आणि चौकशी करून त्यांना सोडून सुद्धा देण्यात आलं होतं। मात्र पुन्हा आता नांदेडच्या ATS विभागानं आणि लातूरच्या पोलीस विभागानं या दोन्ही शिक्षकांना पुन्हा चौकशी त्यांची करण्यात आली। नांदेडचे उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत ATSचे आणि लातूरचे उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत पोलीसचे, हे दोघांनीही या दोन्ही शिक्षकांची चौकशी करून त्यांच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। संजय जाधव हा जो शिक्षक आहे तो सोलापूरमध्ये शिकवतो एका प्राथमिक शाळेमध्ये, तर जलील पठाण जो आहे तो कातपूरमध्ये मुख्याध्यापक म्हणून प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत। तर त्या अनुषंगानं शिक्षण विभागानं सुद्धा या सर्व संदर्भामध्ये जी कारवाई आहे ती कारवाई आता सुरू केलेली आहे। इतकंच काय तर पेपर फुटीचं कनेक्शन लातूर नंतर धाराशिव मध्येही गेलंय। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील IITचे संचालक इराणा कोनगलवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांना इतर आरोपींनी व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका पाठवली आणि त्यांनी ती प्रश्नपत्रिका गंगाधर मुंडेंना शेअर केली आणि पेपर फुटला। या प्रकरणात ATSने तपासाची चक्र वेगाने फिरवली। त्यात आतापर्यंत 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर 3 जण अटकेत आहेत। त्यातील जलील पठाण या आरोपी शिक्षकाला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर तपासी अंमलदार यांनी सदर आरोपीचा पोलीस कस्टडीची मागणी केलेली होती आणि सदरची मागणी इतर आरोपींना अटक करणे, या प्रकरणातील अधिक पुरावे गोळा करणे या बाबी न्यायालयासमोर मांडलेल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने माझा आणि सरकारी वकिलाचा आणि तपासी अंमलदार यांनी मांडलेल्या बाबींचा विचार करून आरोपीला दिनांक 2/7/2024 पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे। आरोपी शिक्षक कोण आहेत ते पाहूया। संजय तुकाराम जाधव, मूळचे चाकूर तालुक्यातील बोथी तांडा येथील रहिवासी, सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत। लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जलील उमरखा पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहेत। दोघेही PhD धारक आहेत। तर इराणा कोनगलवार हे धाराशिवच्या उमरगा इथल्या ITI मधील संचालक आहेत। ते लातूरला वास्तव्याला होते। त्यांनाही आता अटक करण्यात आली आहे। नीट घोटाळा समोर आला असला तरी लातूरमध्ये नीटची तयारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणारे काही शिक्षकच पेपर फोडून विद्यार्थ्यांना फसवत असतील तर लातूर पॅटर्नवर सवाल उपस्थित होतोय। नांदेडच्या ATS विभागानं लातूरच्या 2 शिक्षकांना ताब्यात घेतलं होतं। त्यामध्ये जलील पठाण हे कातपूरच्या शाळेवरती मुख्याध्यापक आहेत। मी सध्या आहे या कातपूरच्या शाळेवरती। आपण पाहू शकता की ही शाळा जी आहे 1ली ते 8वी पर्यंतची शाळा आहे आणि जवळपास 2017 पासून मुख्याध्यापक पदाचा पदभार जलील पठाण यांच्याकडे होता। आणि या संदर्भामध्ये जलील पठाणच्या संदर्भामध्ये सर्व जर माहिती आपण पाहिली तर जलील पठाणचं व्हॉट्सअप चॅट ज्यावेळेस ATSनं तपासलं, त्या चॅटमध्ये जलील पठाणच्या जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्समध्ये विद्यार्थ्यांचे काही ॲडमिट्स कार्ड जे आहेत ते त्यामध्ये आढळून आलेले आहेत आणि संजय जाधव यांना ते व्हॉट्सअप चॅट पाठवलेले आहेत। त्या सर्व प्रकरणामधून ATSनं जी आहे रात्री जी संजय जाधव आणि जलील पठाण या दोघांच्या विरोधामध्ये जी कारवाई जी आहे ती केलेली आहे आणि त्या दोघांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचबरोबर अन्य दुसरे 2 जण आहेत, त्या दोघांवरती सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे। नीटचा पेपर फुटला हे तर स्पष्ट आहे। त्यामुळे 23 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आहे। कालपर्यंत हा सगळा गंभीर प्रकार महाराष्ट्राच्या बाहेर घडत होता, पण आता तो आपल्या दारात पोहोचलाय आणि त्यात राज्याची बदनामी होतीये। त्यामुळे वेळीच नांगी ठेचली नाही तर विष आणखी पसरायला वेळ लागणार नाही। सुनील कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, लातूर।